गजर माऊलीचा, गजर माऊलीचा। सत्य गुरुराय कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही। सापटविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर। भोजना मागते तुप पावशर, पडिला विसर स्वप्ना माझी। काही कळे उपजला अंतराय, म्हणून या काय त्वरा झाले। राघव चैतन्य केशव चैतन्य, सांगितले खून मालिकेची। बाबाजी अपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी। माघ शुद्ध दशमी किंवा माहो शुद्ध दशमी, पाहोनी गुरुवार केला अंगीकार। तुका म्हणे सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर। पांडुरंगा करो प्रथमा नमन, करो प्रथम हरे पांडुरंगा करो प्रथम नमन, करो प्रथम नमन। दुसरे चरणा संतांचे, दुसरे चरणा संतांचे, दुसरे चरणा संतांचे। ज्या कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार। बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका। यदक्षरमणाखेय आनंदम मजवेयम, श्रीमन्निवृत्तिनाथेत ख्यातमं दैवतं महाश्रेत। अलक्षत्रे शैलेचे वायुलोके योगरुडः, ओंकार ज्योतिरूपायाधिनाथं च रूपिणं। यथोक्तरूपिणं शंभो निर्गुणं गुणरूपिणं, भक्तवत्सल्यमहानन्दं शिवगोरखं नमाम्यहं। सत्यगुरुराय कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही। सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर। वैराग्यश परममूर्ती संत श्रेष्ठ श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा, अतिशय प्रासादिक, गुरु परंपरेतील गुरु अनुग्रहाचा अनुभव प्रतिपादन करणारा अत्यंत प्रासादिक आणि प्रसिद्ध आजच्या पर्व कालाचा हा अभंग आहे। आपल्या या पावन अशा माघ शुद्ध दशमीच्या पर्व काळावर 28 वर्षापासून संपन्न होणारा त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र पानसरे मळा नायेगाव या भूमीमध्ये भक्तराज हनुमंतराव, श्री विठ्ठल रुक्मिणी, त्याचप्रमाणे हरिभक्तीपारायण माऊली बाबा, पंढरपूरकर, हरिभक्तीपारायण वैकुंठवासी पुंडलिक दादा पानसरे आणि आमचे जीवलग मित्र, आमचं नाशिक जिल्ह्याचं वैभव, हरिभक्तीपारायण नवनाथ महाराज शेलार यांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेला हा त्रिदिनी माघ शुद्ध दशमीच्या अनुग्रह दिनाचा पर्वकालाचा उत्सव, आजची ही संकीर्तनाची सेवा गेल्या अनेक वर्षाच्या प्रतीक्षेने, मागे एकदा कीर्तनाला आलो होतो तेव्हापासून विषय चालू होता आणि यावर्षी नेमका पर्वकाळ सापडला। मला इथं आल्यावर वाटलं, म्हटलं माघ शुद्ध दशमी आहे, काही दुसरं सांगण्यापेक्षा आता तोच अभंग घेतला पाहिजे आणि त्याचं थोडंसं चिंतन केलं पाहिजे। आधी करून वैकुंठवासी पुंडलिक बाबा पानसरे, वैकुंठवासी भीमाजी बाबा पानसरे, वैकुंठवासी हिरामन बाबा पानसरे या सगळ्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। हरिभक्तीपारायण लक्ष्मण बाबा पानसरे यांना धन्यवाद देतो, ते ह्या कार्यक्रमाचे मार्गदर्शन आहेत। हरिभक्तीपारायण नवनाथ महाराज तर आमचे आहेतच। हरिभक्तीपारायण मनोज महाराज ना, हां हां मनोज महाराज इकडे उभे आहेत। हरिभक्तीपारायण कसमादे पट्ट्याचं वैभव मिलिंद महाराज, नाही का, नाशिक जिल्ह्याचं वैभव, आणि काय या माणसाने थोड्या दिवसात नाव कमवलं आमचा नवनाथ, वा। त्याचप्रमाणे नामदेव महाराज बोडके, त्याचप्रमाणे धोंडीराम महाराज, हो, त्याचप्रमाणे आबा महाराज का चव्हाण, हां,
नाही नवनाथ महाराज झाले. माऊली महाराज बाल भजनी मंडळ, हो वडजिरा. त्याचप्रमाणे मृदुंगावर युवराज महाराज आणि मृदुंगावर संतोष महाराज, नाही का. त्याचप्रमाणे विनेकरी आमचे मनोहर महाराज आणि दुसरे म्हणजे आमचे बाळूबा महाराज, वाळीबा महाराज आणि चोपदार शरद भाऊ लहाने आणि दुसरे चोपदार म्हणजे आज काय बघायचं काम आहे का, पोलीस सिक्युरिटीच आहे आम्हाला आज. माझे लय जीवलग मित्र आहे अरुण भाऊ, आणि अरुण भाऊ आज पोलीस पाटील संघटनेचे नाही का जिल्हा अध्यक्ष असताना ते कीर्तनकाराच्या मागे संघटित झाले. हे आमचं भाग्य आहे बा. हो, नाशिक जिल्ह्यात कोणता बी SP येऊ द्या, पहिला SP यांची ओळख करून देतो आणि मगच चार्ज दुसऱ्या SP ला देतो. असं ते मूर्ती अशी आहे, पण ती लय महान मूर्ती आहे माहीत का. असं अजूनही काही नावं राहिले असतील तर सांगा बोलण्याच्या ओघामध्ये. हां, इथं उपस्थित कथाकार कीर्तनकार आमचे बळीराम महाराज जे आपले हे बाजीराव महाराज, ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला. बाजीराव महाराज संपर्कात आहेत नाही का. एकदा सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. साऊंड सिस्टीम पण छान आहे, जुनी सिस्टीम आहे जायगावची, आहे की नाही. हो छान आहे. नियोजित वेळेमध्ये थोडीशी या अभंगाची पर्व काळाची सेवा जशी सद्गुरू निवृत्तीनाथ करून घेतील तशी आपण करूया. पण विठ्ठल विठ्ठल मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, या वारकरी संतांच्या, वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. सत्यगुरुराये कृपा मज केली, परिणाई घडली सेवा काही. अभंग मोठा आहे, पाठातला बी आहे, रोजच्या नित्य नियमाचा अभंग आहे. वारकरी संप्रदायामध्ये काही पर्व काळ आहेत. वारकरी संप्रदायामध्ये काही पर्व काळ आहेत, त्यामध्ये काही वारीचे पर्व काळ आहेत. आषाढी, कार्तिकी, हा वारीचे पर्व काळ आहेत. खरं तर वारीचे पर्व काळ महिन्याची शुद्ध एकादशी ही पांडुरंगाची वारी आहे आणि महिन्याची वद्य एकादशी ही संतांची वारी आहे. खरं म्हणजे प्रत्येक महिन्याला वारी केली पाहिजे असा दंडक आहे नाही. प्रत्येक महिन्याला जमलं तर कमीत कमी आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्री म्हणजे उद्याची या 4 वाऱ्या तरी केल्या पाहिजे. नाही या 4 जमल्या तर कमीत कमी 2 तरी केल्या पाहिजे, आषाढी, कार्तिकी. आणि नाही 2 जमल्या तर कमीत कमी आषाढी तरी केली पाहिजे. आणि ती बी नाही जमली तर कमीत कमी आत्महत्या तरी. हे पर्व काळ आहेत, पर्व काळ आहे. दुसरे काही पर्व काळ सांगितलेत. काही संतांच्या जयंतीचे, काही परमात्म्याच्या जयंतीचे पर्व काळ आहेत. रामनवमी वारकरी संप्रदायातला पर्व काळ आहे. कृष्णाष्टमी वारकरी संप्रदायातला पर्व काळ आहे महाराज. नरसिंह जयंती वारकरी संप्रदायातला पर्व काळ आहे महाराज. महाशिवरात्री वारकरी संप्रदायातला पर्व काळ आहे महाराज. आता ऐका, काही संतांचे जन्म उत्सवाचे पर्व काळ आहेत.
ज्या दिवशी श्रावण अष्टमी आहे नाही का, त्याच दिवशी ज्ञानोबारायांचा प्रगट दिन आहे. म्हणून तो प्रगट दिन ही विशेष आहे. आणि हा सप्ताह म्हणजे विशेष पर्व काळ आहे. का पर्व काळ आहे? या सप्ताहामध्ये तुकोबाराय प्रगटी झाले आणि या सप्ताहामध्ये तुकोबाराय अनुग्रहितही झाले. माघ शुद्ध पंचमी हा तुकोबारायांचा प्रगट दिन आहे. आता या माघ शुद्ध पंचमी त्यालाच वसंत पंचमी म्हणतो आपण. या माघ शुद्ध पंचमीचं दुसरं विशेष आहे, देवाचं लग्न म्हणजे देवाची अॅनिव्हर्सरी, विवाह वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तो सुद्धा पंचमीचाच दिवस आहे. आणि या सगळ्यामध्ये एकमेव अनुग्रहाचा सोहळा. सगळ्या संतांना अनुग्रह झाले, पण एकमेव अनुग्रहाचा सोहळा महाराष्ट्रभर संपन्न होतो. तो पर्वकाळ म्हणजे आज माघ शुद्ध दशमीचा पर्वकाळ आहे. भंडारा डोंगरावर मोठा उत्सव असतो. देहूमध्ये संस्थांच्या वतीने पंचमी ते द्वादशीचा मोठा उत्सव असतो. आपल्याही जिल्ह्यात काही उत्सव चालू आहेत, पण आपण मोठा दूरदृष्टीचा विचार करून माघ वारी बी घडली आणि माघ शुद्धचं पर्वकाळी घडला. अशा पर्वकाळाचा 28 वर्षापासून चालू असलेला हा उत्सव आहे. आपल्याला धन्यवाद दिलाय. वस्तीवरती म्हणजे पानसरे वस्तीला धन्यवाद दिले पाहिजे. वस्तीवर एवढा मोठा उत्सव करतात आणि वस्तीवर एवढी माणसं जमतात हे मला विशेष वाटलं. नाही तर गावात कधी माणसं जमत नाही. बरं, दुसरी गोष्ट, कीर्तनं पाहिली तर सगळी कीर्तनं चिंतनीय अभ्यासू कीर्तनं. आणि म्हणून खरा वारकरी उत्सव आहे. खऱ्या जगद्गुरु तुकोबारायांना आनंद देणारा हा उत्सव आहे. तुम्हा सगळ्या आयोजकांना, यामध्ये दान धर्म करणाऱ्यांना, अन्नदान करणाऱ्यांना, कीर्तनकाराला पाकिट देणाऱ्यांना सर्वांना धन्यवाद. विठ्ठल या विश्वामध्ये आपल्याला अनेक शक्ती दिसतात. आपण काम करतो बघा, काही प्रगट शक्ती आहेत, काही सूक्ष्म शक्ती आहेत. अनेक शक्ती या विश्वामध्ये आहेत. काही शक्ती आपल्या डोळ्याला दिसत नाही पण त्या काम करतात. अनेक शक्ती आहेत. अनेक ऊर्जा आपल्याला कार्य करून घेते. या सगळ्या शक्तीचा जर विचार केला, भाऊ नको रे बोलू, राजा बोलू नको रे, सर्व शक्तीचा जर विचार केला, या सर्व शक्तीमध्ये विश्वात 3 बलाढ्य शक्ती आहेत. किती शक्ती आहेत? 3 बलाढ्य शक्ती आहेत. त्याच्यातली पहिली शक्ती भक्त आहे, दुसरी शक्ती भक्ती आहे आणि तिसरी शक्ती भगवंत आहे. भक्त नावाची एक शक्ती आहे, भक्ती नावाची एक शक्ती आहे आणि भगवंत नावाची एक शक्ती आहे. तुम्ही या जगात याच्या पलीकडे शक्तीच नाही. भक्त, भक्ती आणि भगवंत, आता ह्या तिघांचं गुंफन आहे. भक्त नावाच्या शक्तीवरती भक्ती अवलंबून आहे आणि भक्ती नावाच्या शक्तीवरती भगवंत अवलंबून आहे. आता कल्पना करा, याच्यात जर भक्त नसेल तर भक्ती कोणी करेल का? भक्ती करण्याकरता कोण हवा आहे? भक्त हवा आहे. आणि भगवंताला प्रगट होण्याकरता काय हवी आहे? भक्ती हवी आहे. भगवंताला प्रगट होण्याकरता लागणारी भक्ती ज्यांच्या द्वारा प्रगट होते ते भक्त आहेत. आता मला सांगा, याच्यातला भक्त जर बाजूला केला तर भक्तीला अर्थ उरणार नाही. आणि या जगात भक्ती नसेल तर देव कधीही अवताराला येणार नाही. जसं लग्नाची सगळी तयारी झाली, दोघं मामांनी सुपारी फोडली, बस्ता बांधून झाला, लग्नाची तारीख ठरली आणि लग्नाच्या दिवशी नवरदेव घ्यायला गाडी बी आली. 2.5 लाखाचा बँड बी वाजायला लागला. नवरदेव काढायला नातेवाईक बी आले आणि एकदम नवरदेव म्हटला, मला बरं नाहीये, रात्रीची अजून उतरली नाही, डोकं चढलंय माझं, कंटाळा आलाय मला,
एका जिवलग मित्राला बोलवलं, आपली मैत्री काही कमी नाही आहे, तू मी काही वेगळा नाही आहे, मी जरा आराम करतो, तू जा येऊन. शक्य आहे का? म्हणजे या सगळ्या लग्नाच्या प्रक्रियेतून नवरदेव वजा केला तर वराडी शून्य आहे की नाही? शून्य आहे की नाही? शून्य आहे की नाही? चला चला, तसं भक्त वजा केला तर भक्ती आणि भगवंत, मी धाडसाने बोलतो, शून्य आहे. चला एक दृष्टांत देतो. इथं बसलेल्या नायगावच्या माझ्या लाडक्या बहिणींना स्वयंपाक येतो का? येतो. चला, स्वयंपाकाकरिता काय लागतं बरं? मी सांगू का तुम्ही सांगता? अलीकडे स्वयंपाक YouTube वरून होतो. YouTube स्वयंपाक. फार मी मुंबईला कीर्तनाला गेलो, एक ताई म्हटली, महाराज फेटा बांधतायत ना तुम्ही? थांबा थांबा, फेटा बांधेपर्यंत इतका सुंदर चहा करते, तुम्हाला घसा गरम होईल, तुम्ही प्रवास करून आलात. मला ही आवश्यकता होती चहाची. म्हटलं ताई कर चहा. फेटा बांधून झाला, 7चं भजन सुरू झालं, 7:30 झाले, चहा काही येईना आणि मी काही निघेना. चहा शेवटी मलाच कंट्रोल झाला नाही, मीच मध्ये गेलो. ती पोरगी डोक्याला हात लावून बसलेली. म्हटलं बाई, अहो चहा करते ना तू? ती म्हटले सगळं झालंय. म्हटले काय? दुपारीच यूट्यूबवर चहा शिकली आहे. हे यूट्यूबवर दिलेलं आहे. एक पातेलं घ्यायचं, त्याच्यात 1 कप दूध घ्यायचं, 1 कप पाणी घ्यायचं, त्याच्यात एवढी एवढी साखर टाकायची, एवढी एवढी चहापत्ती टाकायची, गॅस ऑन करायचा, पातेलं गॅसवर ठेवायचं, मग सगळं आहे. म्हटलं काय अडचण काय? त्याच्यावर दिलेलं नाही, पातेलं उलटं ठेवायचं का सुलटं ठेवायचं? कसा जमेल चहा? कसा जमेल चहा? ऐका ऐका ऐका. तसं स्वयंपाकाकरिता काय लागतं? 3च गोष्टी लागतात. अग्नी धान्य झाल्या घडी पाता, एका विनय एक कामन, एक विनय एक कामन. अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एका विनय एक कामन ये, एका विनय एक कामन ये. उदक म्हणजे पाणी, अग्नी आणि धान्य, या 3 गोष्टी असेल तर स्वयंपाक होतो. पाणी पाहिजे, अग्नी पाहिजे आणि धान्य पाहिजे, बरोबर आहे की नाही? हे एकत्र असेल आणि याच्यातली एक वस्तू नसेल, होईल का स्वयंपाक? पाणी आहे, अग्नी आहे, पण धान्यच नाही. धान्य आहे, पाणी आहे, पण अग्नीच नाही. अग्नी आहे, पाणी आहे, पण धान्यच नाही, होईल का स्वयंपाक? एका विना एक. अजून एक वस्तू लागते. हे सगळं बनवण्याकरता सुगरण लागते. तुका म्हणे मज कळते चाचणी, नाही का, बडबडीची वाणी अथवा सत्य. सुगरण बी असली तर स्वयंपाक होतो, नाही तर फार अवघड होतं. एकदा गुरुवारी बंडा तात्यांनी कीर्तनाला बोलवलं मला त्या कराडला, आणि एका घरी जेवायला थांबलो. ती कराडची आमटी मी पहिल्यांदा पिलो. मलाही अंदाज नव्हता कराडच्या आमटीचा. मला फक्त आमच्या भागातलीच आमटी माहित होती, सार. मी त्या भरोशावर सारकणी ओढली, अर्धी नाकातून बाहेर आली ना अर्धी डोळ्यातून बाहेर आली. अशा परिस्थितीत मी आता आत्मा जाईल का तेव्हा जाईल. त्याच्यात ती बाई मला विचारते, महाराज तुम्ही किती भाऊ आहेत? मी म्हटलं ताई, तुझ्या आमटीतून वाचलो तर 2, नाही तर पाणी द्यायला 1च राहील घरी. ऐका ऐका, चला पुढे चला. या 3 गोष्टी असेल तर स्वयंपाक होणं शक्य आहे. तसं भक्त, भक्ती आणि भगवंत, याच्यातला भक्त वजा केला तर या जगात भक्ती नाही, आणि भक्ती नसेल तर भगवंत अवताराला येणार नाही. आता चला पुढे जाऊ. भक्त कुणाला म्हणायचं?
कारण आजचा विषय माझा भक्त नाही, आजचा विषय माझा संत आहे. मला त्याच्यातून पुढे प्रवास करायचा आहे. कुणाला भक्त म्हणायचं? भक्ताच्या खूप व्याख्या केल्या आहेत. पहिली व्याख्या आचार्यांनी केली, अन्याभिलाषितम शून्यम ज्ञानकर्माधि अनावृत्तम अनुकुलेन कृष्ण अनुशीलनम भक्ती ही उत्तमाहा. ज्याच्या जीवनामध्ये कसलाही अभिलाषा राहिली नाही, ज्याच्या जीवनामध्ये कसलीही अपेक्षा राहिली नाही, ज्याच्या जीवनामध्ये कसलाही मोह राहिला नाही, ज्याच्या जीवनामध्ये फक्त आणि फक्त परमात्म्याचीच आसक्ती राहिली, परमात्म्याचंच प्रेम राहिलं, परमात्मा सोडून बाकी सगळं शून्य वाटू लागलं, त्याला भक्त म्हणायचं. भक्त ऐसे जाना असणारे आणि ज्यांचा विषय परमात्मा बनलाय असा भक्त आहेत. ह्याची थोर भक्ती संकल्प हवी माया. चला भक्त. आता मी अजून एक भक्ताची एक माझी मानसिक व्याख्या सांगतो पुढे जातो. कुणाला भक्त म्हणायचं ऐका. पूर्वज सुकृताच्या पुण्याईने ज्यांच्या जीवनामध्ये भगवंताची उपासना घडली, भगवंताची साधना घडली, ती साधना फलद्रूप ठरली आणि भगवंताचं प्रेम मिळवता आलं. भगवंताच्या भक्ती प्रेमामध्ये ज्यांचं जीवन तल्लीन आहे असा या जगात जो वर्ग आहे त्याचं नाव भक्त आहे. मस्तीत जगतात महाराज, काहीच घेणं नाही त्याला. खरा भक्त असेल ना त्याला काहीच घेणं नाही. कोण मेलं आणि कोण आलं, कोणाचं सरकार गेलं आणि कोणाचं सरकार आलं, त्याला काहीच घेणं नाही, काहीच घेणं नाही, काहीच घेणं नाही. असे कुंभमेळ्यात कधी स्नान करून जातात, कोणाला पत्ताही लागत नाही. आणि हे फुकट पुजारी काय मीडिया समोर फुकट्यात कामं चालू राहतात. त्याचे खरे भक्त असे नाही. चला मला तो मुद्दा सांगायचा. परमात्म्याच्या भक्ती सुखाच्या आनंदामध्ये तल्लीन होऊन जगणारे भक्त आहेत. आता मी थोडासा मला दोष लावून घेतो आणि एक फरक करतो. परमात्म्याची कृपा प्राप्त झाल्यावर स्वतःच्या आनंदामध्ये तल्लीन होऊन जगणारे या जगातले भक्त आहेत. मात्र परमात्म्याची कृपा प्राप्त झाल्यावर स्वतःच्या आनंदामध्ये तल्लीन न राहता समाजाची खंत करणारा या समाजामध्ये एक वर्ग आहे, त्याचं नाव संत आहे. संतामध्ये आणि भक्तामध्ये हा फरक आहे. स्वतः परमात्मा मिळाला काही घेणं नाही, दुसऱ्याचं वाटोळं होत्या काही त्यांना घेणं नाही, स्वतःच्या आनंदात जगणारे हे भक्त आहेत. पण दुसऱ्याला आनंद देण्याकरिता जगणारे संत आहेत, संत आहेत. आणि खरं सांगू का, मिळवणारे भक्त आहेत आणि वाटणारे संत आहेत. वाटता आले ते संत आहेत महाराज. बघा, देवाने गीता सांगितली, सांगितली का नाही? सांगितली. कुणाला सांगितली? अर्जुनाला. माझं म्हणणं पानसरे वस्तीसारखा अर्जुनाने मी मंडप घातला असता तर काय बिघडलं असतं? असं मंडप घातला असता नसती जरी पंगत दिली बा, कौरवांना सांगितलं असतं याकडे हो काय व्हायचं तेव्हा नंतर होईल, गीता ऐकून घ्या तुम्ही बी. पण अर्जुनाने ऐकायला बोलवलं कुणाला?
सुवर्ण जडित रथावरती भगवत मुखातून अर्जुनाने स्वतः गीता ऐकली, कुणाला सांगितली नाही. तीच गीता विश्वगुरु निवृत्तीनाथांनी नेवासा क्षेत्रामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबरायांना सांगितली. ज्ञानोबरायांनी नुसते ऐकून घेतली नाही, 18 अध्यायाची गीता 9000 ओव्यांमध्ये सांगितली. संस्कृतीची गाठी उघडवणी ज्ञानदृष्टी केलीशे मराठी, प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. नाही का महाराज, स्वतःला मिळालेला आनंद दिला की नाही महाराज. शेवितो हारस वाटितो आम्ही तर शेवया खाल्ल्या तरी वाटत नाही दुसऱ्याला. दार लावून खातो आहे की नाही, शेवया दार लावून खातो. आणि संत आनंदाचा रस नाही का, आम्ही खातो आनंदाचे लाडू. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू. घ्यारे चरप नका चरपडू घ्यारे तुम्ही. आम्ही आनंद घेतो आणि आनंद देतो. जय जय वो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे. आनंदाचा वर्षाव संत करतात. नवे नवे या जगाला समाजाला आनंद देण्याकरता संत अवताराला येतात. अशी संत प्रत्येकाच्या जीवनात आली पाहिजे. अशी संत जर जीवनात आली नाही तर त्या माणसाचं जीवनच नाही. बरोबर आहे की नाही. हे बघा, जीवनात कोणतीही कमी असेल तरी जीवन परिपूर्तीकडे जाऊ शकतं. नीट ऐका, जीवनात काही कमी असू द्या, एखाद्याचे वडील जाऊ द्या तरी तो जगू शकतो. आई जाऊ द्या तरी तो जगू शकतो. कर्ज होऊ द्या तरी तो जगू शकतो. जमीन विकली जाऊ द्या तरी तो जगू शकतो. नोकरी जाऊ द्या तरी तो जगू शकतो. बायको पळून जाऊ द्या तरी तो जगू शकतो. जळून जाऊ द्या तरी तो जगू शकतो. त्याच्या जगण्यात फरक पडणार नाही. पण राग नका मानू, जर मानवी जीवनात संतच भेटले नाही तर त्या जीवनाला अर्थ नाही. एक लक्षात घ्या, परमात्म्याची प्राप्ती जरी झाली तरी जीवनाला अर्थ नाही. मग संत भेटले तरच अर्थ आहे. म्हणून जगामध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, देव शोधत वेळ वाया घालवण्यापेक्षा
नाशिकचे आहात म्हणून सांगतो, देव शोधत वेळ वाया घालवण्यापेक्षा श्री गुरु निवृत्तीनाथांना शोधा. तुम्ही जर निवृत्तीनाथांना शोधाल तर देव तुम्हाला शोधत नायगावमध्ये येईल. लक्षात ठेवा, संत आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचे, फार महत्वाचे. असे संत आपल्या जीवनामध्ये कधी येतात? आपल्या जीवनात 3 परिपूर्ती असाव्या लागतात. 1, मागच्या जन्माचं पुण्य असावं लागतं. 2, ह्या जन्मी भगवंताची कृपा व्हावी लागते. आणि 3, संत भेटावे अशी अंतकरणामध्ये तीव्र इच्छा असावी लागते. पहिली गोष्ट, पुण्य असावं लागतं. आम्ही लई पुण्यवान आहोत, पुण्य करतो, 100% पुण्य करतो, पण ते पुण्य तिथंच खर्च करतो. काय एक सांगू, तू कैसा संता चरण पावलो, झालो सन्मुख तू कैसा संत चरण पावलो, आज फिटले माझे कोणे, आज फिटले माझे कोणे, आज फिटले माझे कोणे, बहुता जन्माचे साकडे, आज फिटले माझे कोणे, आज फिटले माझे कोणे, आज फिटले माझे कोणे, बहुता जन्माचे जोडे, पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो, पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो. पुण्य फळले बहुत दिसा भाग्य उदयाचा ठसा. बहुत दिसा पुण्य फळले. आता या शब्द बघा, बहुत दिसा म्हणजे फार दिवसाचं, आत्ताचं नाही. मी ते साठवलेलं कामात आलं. हो, सर्व काळ होतो आठवीत मनी, फिटली ते धनी येणे काळे. तो सर्व काळ म्हणजे एका जन्माचा नाहीये, एका जन्मापुरती साधना नाहीये माझी. जन्मोजन्मी मी ते पुण्य करत होतो आणि केलेलं पुण्य सेव करत होतो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, 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 देवया विठ्ठल कृपा केली, देवया विठ्ठल कृपा केली, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. चला पुढचा पण एक मुद्दा घेऊन टाकू आता, नाही का, की देवाची कृपा केली म्हणून पुण्य फळाला आलं. जन्मोजन्मी आम्ही पुण्य केलं. चला आता पुण्य सांभाळलं एक, नाही का, खर्च केलं नाही. म्हणून बघा, तुम्ही सांगतो, पुण्य करून स्वर्गात जातात आणि पुण्य संपलं की नरकात येतात, नाही का. मृत्यू लोक माजारी, ते काय पुण्याची पावटी सरली की संपला विषय, विषय संपला. ऐका ऐका, म्हणून पुण्य करूनच, तुम्हाला हे माहित आहे का, नाही माहिती तुम्हाला, सांगू का तुम्हाला, मिळाला कृष्णाचं गोपाळ म्हणून. आणि जेवढे कृष्णाचे गोपाळ होते फक्त तेवढ्यांनाच महाराष्ट्रात जन्म आहे. आणि तोच फक्त माळकरी होऊ शकतो, दुसरं माळ घालण्याचं पुण्य कुणात नाही.
एक आपल्याला वेळ कमी, पुण्य फळाला आलं तर संताची दर्शन होतं. त्याचे खूप आपल्याला प्रमाण आहेत, ते आता सांगत नाही का, वगैरे 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 रवी वगैरे काय 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 सगळं सगळं आपल्याला पाठ आहे, तो मुद्दा नाही. दुसरं, भगवंताची कृपा व्हावी लागते. हां, महाराजांनी सांगितलं, तेव्हा या विठ्ठले हो बहु अवघड आहे संत भेटी परी जगजेटी. आणि तिसरी गोष्ट लागते, मनामध्ये संत भेटावी अशी तीव्र तळमळ असावी लागते, अंतकरणाची इच्छा असावी लागते. काय असतं बरं का, शुभेच्छा, तनु मानसा आणि विचारणा अशा परमार्थाचे काही अंग सांगितले मनाकरता. कीर्तनाला येणं ही सुइच्छा आहे. आला कीर्तनाला, वाटलं कीर्तनाला जावं, ही चांगलीच इच्छा आहे ना महाराज, ही वाईट आहे का? कीर्तनाला येणं ही शुभेच्छा आहे, पण कीर्तनात आल्यावर श्रवण करणं आणि मनामध्ये त्याचा विचार करणं ही तनु मानस आहे. आता इथपर्यंत ठीक आहे, एखादा कीर्तनाला येतो, पंगत सोडून निघून जातो, त्याला ऐकण्याशी काही घेणं नाही. दुसरा येतो, तो महाराजांचं श्रवण करतो, घरी गेल्यावर निवांत मोबाईल बाजूला ठेवतो आणि त्याचं आत्मचिंतन करतो, मनन करतो. हे असे असेल का? असे संत खरंच असतील का? असे संत माझ्या जीवनात भेटतील का? अशी तीव्र तळमळ निर्माण करतो. आणि मग कुणाला तरी विचारावंसं वाटतं, पुसावेशी हेशी वाटे जज भेटे तयाशी, भेटे तयाशी, भेटे तयाशी, पुसावेशी वाटे भेटे तयाशी, जे जे भेटे तयाशी, जे जे भेटे तयाशी. देव कृपा करील मज, देव कृपा करील, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज, देव कृपा करील मज. काय लाज राखेल, काय लाज राखेल, काय लाज राखेल, देव कृपा करील मज, काय लाज राखेल, काय लाज राखेल, काय लाज राखेल. तीव्रता आहे महाराज. कैमे उद्धार पावेन, कैमे उद्धार पावेन, कैमे उद्धार पावेन, उद्धार पावेन. काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. करा समाधान चित्त माझे, टाळी आणि टाळकऱ्याने उडी. हा, टाळी टाळी टाळी. हा, खंडवीण
असावी लागते. हे बघा, एखाद्या झाडाला आग लागली, एखाद्या पहाडाला आग लागली, काय म्हणतो मी, पहाडाला आग लागली, संध्येच्या पळेने ते विझेल का? विझेल का? हा, तितकी तीव्र आग हृदयाला लागावी, ते मला भेटावे असं. हो, काय चातुर्मास राहिलेलो आहे मी. मग चातुर्मासात आम्ही पहाटे उठायचो, परिक्रमा करायचं. आम्हाला असं वाटायचं पहाटे परिक्रमा करतो म्हणजे आपण फार मोठे साधक झालो असं. म्हणजे असं वाटायचं, गाथा ऐकतोय चंद्रशेखर महाराजांचा, ज्ञानेश्वरी ऐकतोय, भानुदास महाराजांची, फार 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 फार. आम्ही एक दिवशी बोधे बाबांना विचारलं, म्हटलं किती छान आम्ही परिक्रमा करतो वगैरे वगैरे वगैरे. ते म्हटले तुम्ही अजून मुमुक्ष सुद्धा नाही आहेत. तीव्रता असावी लागते. मग अशी तीव्रता, ईश्वराची कृपा आणि मागच्या जन्माचं पूर्ण, तिघ एकत्र आले पाहिजे. एक छोटीशी गंमत सांगतो. एकदा म्हणजे तो बिरबल आणि बादशाह रथातून चालले होते. बिरबलचा आणि बादशाहचा जन्मच आपल्या कीर्तनकारांसाठी आहे, काही विशेष नाही. आणि ते बादशाहच्या लक्षात आलं, दुपारची वेळ होती आणि एका झाडाखाली कुत्रं एवढी जीभ काढून बसलं होतं. ते आपलं जीभ काढून असं करत होतं. आणि त्या बादशाहने बघितलं, म्हणले बिरबल, ये कुत्ते को कितनी बड़ी जीभ है? म्हणले है, आदमी को इतनी इतनी है, आदमी चरा चरा बोलता है, कुत्ते को इतनी बड़ी, कुत्ता क्यों नहीं बोलता? मेरा राज्य का कुत्ता बोलना ही चाहिए. अरे वैतागच झाला. चल वैद्य, उद्या वैद्य शोधून आण. दरबार भरला दुसऱ्या दिवशी. बिरबल, कुत्र बोललाच पाहिजे. बिरबल होता तो बी. ते म्हणे सरकार, कुत्र बोलण्याची व्यवस्था झाली आहे. म्हणले काय लागेल? काय नाही, 25 लाख रुपये औषधा करता आणि 20 वर्षाची सुट्टी उपचारा करता आणि एक कुत्र तुमचंच द्या. त्याच्यावर 20 वर्षे उपचार करणार आणि 20 वर्षात कुत्र बोलणार. सरकार म्हटलं बोललं नाही तर फाशीवर देईल, द्या फाशीवर. 25 लाख घेतले, कुत्र घेतलं ना आला बिरबल घरी. मित्र आले, एवढा हुशार माणूस कस काय फसला? तुझ्या जन्मात तरी कुत्र बोलेल का ना रे? फासावर जाशील ना? ते म्हणले 25 वर्ष जायचे अजून. 25 वर्षात काय सांगतायत, राजा बी जाऊ शकतो. नाही राजा गेला तर माझा तरी काय भरोसा? क्षणभंगुर नाही, बरोबर, मी जाऊ शकतो. आणि दुर्दैवाने राजा बी जगला आणि मी बी जगलो तर कुत्र्याला 20 वर्ष आयुष्य, ते मरणारच आहे. मेलं का मी सांगेल बोलणारच होतो, उद्या तितक्यात मेलं ती दुसरं. ह्या 3 गोष्टी जशा एकत्र येणं शक्य नाही, तसं मागच्या जन्माचं पुण्य, परमात्म्याची कृपा आणि जीवनात संत भेटीची तीव्रता एकत्र येत नाही. पण समजा एखाद्याची एकत्र आली, एखाद्याचं पुण्य फळाला आलं, उजळले भाग्य आता, 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 उजळले भाग्य आता,
एखाद्याचं, लाखात एखाद्याचं भाग्य उदयाला येतं. सर्वांचं नाही, लाखात एखाद्याला अशा संतांचं दर्शन होतं. लाखात एखाद्या, हो हो, बाकीच्यांना होतं पण कीर्तनकारांचं होतं. संतांचं लाखात एखाद्याला असं होतं. 1,00,000 लोक एकत्र केले तर एखाद्याला संत दर्शन होत, एखाद्याला संत दर्शन होत. अशी साधना जीवनात आली तर ते संत दर्शन होतं. कर्म साम्य दशेला साधक आला की संताचं दर्शन होतं. पण तुकोबाराय म्हणतात माझ्या बाबतीत वेगळं घडलं. मी काही सेवा नाही, काही नाही, काही नाही. काहींना गुरु शोधावा लागतो, त्याकरता साधना मी सांगितले. पण जगात एकच महात्मा असा आहे, ते तुकोबाराय आहेत. त्यांनी गुरु शोधला नाही, गुरुच त्यांना शोधत आले आणि माझ्यावरती सत्यपणाने सत्य गुरुनी प्रत्यक्ष कृपा केली. अभंगाचा पैसा माझ्यावरती. वा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माझ्या जीवनात गुरु आले महाराज म्हणतात. पण महाराजांनी इथं अंडरलाईन करण्यासारखा शब्द वापरला, सत्य गुरु आले. आता काय असतं, गुरु सत्य आले म्हणजे याचा अर्थ असत्य गुरु बी असतो. याला सापेक्षवादाचा सिद्धांत म्हणतात. एकाला चांगलं म्हटलं की दुसरं वाईट ठरतं. एका म्हणता भले दुजया. जर महाराज म्हटले ना, गुरु कृपा म्हटले असते, विषय संपून गेला असता. पण सत्य गुरु आले आणि सत्य कृपा केली म्हणजे कृपा ही सत्यच असते, पण करणारा सत्य गुरु असला पाहिजे, आहे की नाही. म्हणजे याचा अर्थ असत्य गुरु पण जगात आहेत. फार असत्य गुरु झाले बरं. स्वतःच्या पाद्यपूजा करून घेतात, स्वतःला आंघोळी घालून घेतात. एक तिकडे गुरु झाला त्या पंजाबकडे, दुधाने आंघोळ करायचा आणि त्याच्यावरचं आलेलं दूध त्याचे शिष्य धरायचे आणि ते तीर्थ म्हणून प्यायचे. पण आता ते तीर्थ मिळत नाही, कारण तो जेलमध्ये आहे. असे लई रुपया दिला बाई मी गुरु केला. असे असत्य गुरु लई झालेत, असत्य गुरु लई झालेत. ऐका, तुम्हाला सांगतो, राग नका मानो. गुरु असत्य कधी ठरतो, जो स्वयं घोषित होतो ना तो असत्य असतो, आणि जो प्रदीर्घ परंपरेतून येतो ना तो सत्य असतो. असे स्वयंघोषित खूप झाले. आतापर्यंत जगात किती संत झाले, पण मंत्र ज्ञानोबा तुकोबारायच आहेत, कारण आमचे गुरु ज्ञानोबा तुकोबाराय आहेत. त्यांच्या पोटात सगळे आले, तुम्ही आम्ही मी, त्या परंपरेतले. नाही तर मग स्वतःचीच परंपरा निर्माण करायची. मलाच देव म्हणा, मलाच गुरु म्हणा. सांगायला हरकत नाही, एका ठिकाणी कीर्तनानंतर एक पोरगा आला. म्हणले महाराज माळ घालायची होती मला. म्हटलं कपाळाला गंध आहे, गळ्यात माळ तर आहे ना तुझ्या. ते
म्हणलं माळा आहे ना. म्हटलं मग आता परत कशाला घालतो. नाही म्हणलं तुम्हाला गुरु करायचंय मला. मी म्हटलं का बरं, गुरु केला नाही का तू आधी. ते म्हणलं केला होता, लय नालायक निघालं म्हणजे. त्याला कसं सत्य म्हणणार. गुरु सत्य असला पाहिजे. आता ऐका, सत्य असला पाहिजे म्हणजे तो परंपरेतनं असला पाहिजे. वारकरी संप्रदायामध्ये काही परंपरा सांगितल्यात. ज्ञानोबारायांची परंपरा आहे आदिनाथ गुरु. आदिनाथ आमचे गुरु आहेत. सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयाचा, मच्छिंद्राने बोध, गोरक्ष ओळला, गैनी प्रसादे, ज्ञानदेव सार, ना आदिगुरु शंकरा, लागोनी शिष्य परंपरा, हा बोधाचा संसारा झाला जो अमुते. आमचा आद्य गुरु भगवान शंकर आहेत आणि भगवान शंकरापासून गैनीनाथांपर्यंत आणि गैनीनाथांपासून निवृत्तीनाथांपर्यंत कुळ हे पावन कृष्ण नामे गहिनीने केलं आणि त्या निवृत्तीने आम्हाला प्रसाद दिला म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. ही नाथ संप्रदायाची परंपरा. दुसरी एक परंपरा आहे ती संत एकनाथ महाराजांची. जो का निर्गुण निराभास, जेथून उद्भव शबल ब्रह्मास, आधी नारायण म्हणती त्यास सर्वांचा आधी गुरु. त्याला दत्तात्रेय परंपरा आहे, दत्तप्रभूंची परंपरा आहे. आणि तुकोबारायांची परंपरा सुद्धा नाथ परंपरेचीच आहे. खरं ती कर्नाटकातून आलेली आहे. नाथ परंपरेची परंपरा आहे. त्यांचे मूळ पुरुष राघव चैतन्य, केशव आणि बाबाजी आपुले. ओतूरला समाधी आहे बाबाजींची. कुठे? आळे फाट्याच्या पुढे ओतूरला समाधी आहे. समाधी भंग पावली होती. ही परंपरा चालवायला कोणीच नाही म्हणून बाबाजीच समाधीतून निघाले आणि देहूला जाऊन तुकोबारायांवर कृपा केली. सत्य गुरु राये सत्य कृपा केली. आणि खरं सांगू का, गुरुच्या कृपेशिवाय काहीच होत नाही महाराज. होईल का काही? एका माणसाने गड्याला फोन केला. नाशिकला राहत होतं. शेती गड्याच्या भरोशावर होती. ते म्हणले अरे आता असं कर, डाळिंबाला पाणी देऊन दे. छाटणी झाली, देऊन दे पाणी. दिलं पाणी. अजून 2-4 दिवसात फोन केला. फुटली का पालवी? तो म्हणले नाही ना शेट, पालवी नाही फुटली ना. का बरं? अजून वसंत आला नाही ना, वेळ आहे ना. तो म्हणले आपल्याकडे काही कमी नाही, लाखभर रुपये खर्च होऊ दे, कृषी सेवेमध्ये जाई, वसंत घेऊन लाव का. बुडा लाव ना वसंत, फुटू दे ना पालवी. आता वसंत कुठे भेटतो का? आमच्या वसंत दादा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते बरं का, विठेवाडीचे, नाव नाही सांगत. अडाणी होते बिचारे. एक दिवशी साखर कारखान्याची गाडी घेऊन नाशिकला मिटिंगला निघाले. ती गाडी म्हणजे जुनी ती फॅट होती आणि घाटात जाताना बरं का, आता पुढून काही आला असेल तर गाडी थांबली ना. ते म्हणले काय रे थांबले? काही नाही म्हणे साहेब, मोसम गेला. तो म्हणले नाशिकला गेल्यावर 10,000 रुपये लागू दे, कारखान्याचा खर्च आहे, मोसम टाकून घे. आता ऐका ना, झाडाला किती खत लावा, कितीही पाणी घाला, पण वसंत ऋतूच्या आगमनाशिवाय पालवीच नाही. तसं ज्ञानोबाराय म्हणतात, आता उपाय वन वसंतो, जो आत्मीयाचा आहे व तंतू, अमुहूर्तची परिमुहूर्तू कारुण्याचा श्रीगुरु रूपी वसंत आपल्या जीवनात आल्याशिवाय आपलं जीवन परमार्थाने फुलेलच कसं फुलेल महाराज? एकनाथ महाराजांना विचारलं तुमचं जीवन फुललं कसं? एकनाथ महाराजांनी सांगितलं, गुरु कृपा निर्मळ भागीरथी, गुरु कृपा शांती क्षमा यमुना सरस्वती, ऐशी पदे एकत्र जेथे होते, ऐशी पदे संध्या संदेह माझा गेला.
झाली संन्यास देह गेला गुरुकृपा निर्मळ भागीरथी. गुरुकृपेशिवाय माझ्या जीवनात वसंत फुलला नाही. नाही का? गुरुकृपा. काय एक सांगू का, जीवनात कोणीतरी मार्गदर्शन पाहिजे, आयडल पर्सन पाहिजे हो तुमचा. मनमानी कारभार नाही चालत बुवा. तुम्हाला सांगतो, बाग छाटायला जर तुम्ही डॉक्टर बोलवता, बरोबर आहे की नाही, फेल जाऊ नये म्हणून आता बागालाही डॉक्टर लावायला लागले, रोगालाही डॉक्टर लावायला लागले. अरे मग या अध्यात्माचा डॉक्टर बघा आणि कधीतरी वद्यवारी निवृत्तीनाथांची करा, त्याच्याशिवाय हे शक्यच नाही. आणि तुम्हाला खरं सांगू का, एक वारीत काहीच होणार नाही. करा वारी, करा वारी, करा वारी, करा वारी, करा वारी. कदाचित तुमची फेल जाईल, मग तुमच्या पोराला करायला लावा. कदाचित त्याची बी फेल जाईल, मग तुमच्या नातूला करायला लावा. आणि मग देव म्हणेल, निवृत्ती दादा ही तिसरी पिढी आहे, या तिघांचा उद्धार केला पाहिजे. कृपादान केले संते कल्पाने सरेना कल्पाने सरेना कल्पाने गुरुराय कृपा मज. हो. आणि एक सांगू का, या जगात कृपा करण्याकरता फक्त संतच कृपाळू आहेत. कृपाळू उदार हो. तुम्ही संत माय बाप कृपा तेच कृपा करू शकतात. ऐका, त्यांची कृपा झाल्यावर म्हणजे सत्य परंपरेचा गुरु, सत्य परंपरेतला आलेला गुरु, त्यांची जर कृपा झाली तर काय होतं, तुम्हाला सत्ता बी मिळते, सामर्थ्य बी येतं. मी राजकारणातली सत्ता म्हणत नाही बरं, इथं त्या सत्तेचा आणि या सत्तेचा काही संबंध नाही. संतांची कृपा झाली की सत्ता मिळते आणि सामर्थ्य येतं. ऐका, माणसाला जीवन धन्य होण्याकरता सामर्थ्य पाहिजे आणि माणसाला जीवन धन्य होण्याकरता सत्ता पाहिजे. बऱ्याच वेळा सत्ता असते तर सामर्थ्य नसतं, आणि बऱ्याच वेळा सामर्थ्य असतं तर सत्ता नसते. आहे की नाही? सत्ता राजाकडे होती, पण सामर्थ्य 10 वर्ष बाईचं चाललं. अहो मी काही काहीच म्हणतोय हो. दशरथ राजाचं काही काही तुम्ही दुसरा विचार केला का? नाही ना. बघा, सत्ता कौरवांकडे होती पण सामर्थ्य पांडवांचं चाललं. सत्ता सामर्थ्य येत नाही. बघा, सुख मिळावं का सुखाची पात्रता यावी? सुखाची पात्रता यावी नाही, सुखाची पात्रता येणं वेगळं आणि प्रत्यक्ष सुख मिळणं वेगळं. ज्ञानोबराय म्हणतात, आता अवधान एक वेळे सर्व सुखाशी पात्र, सर्व सुखाशी पात्र होईजे. पात्रता आली, अजून सुख नाही, ते हे विषय वैराग्य, आत्मलाभाचे भाग्य. ब्रह्मानंदे योग्य होती जीव, ब्रह्मानंदाची योग्यता येणं आणि ब्रह्मानंद मिळणं फरक आहे. तसं प्रत्यक्ष सामर्थ्यासह सत्ता मिळणं म्हणजे संतांची कृपा होणं. आता ऐका, सामर्थ्य काय देते संतांची कृपा? होता कृपा तुमची पशु बोले वेद. मजा ले के वेद बोलणं त्या पशुचं काम आहे का? पण हे सामर्थ्य कोणी दिलं? कृपालु तावछिन्न कृपालु निष्ठा देत निरूपित अधिकरण तसत हित ज्ञापकत्वे सती हित प्रापकत्वाद भगवत नामस्मरणे रतत्वम इति संतत्वम. कृपा करण्याकरता अवछिन्न असलेले संत कायमच साधूंवर, आपल्या साधकावर कृपा करत राहतात आणि साधकाला सामर्थ्य देतात. आणि सत्ता म्हणजे काय? आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ.
अशी सत्ता आणि सामर्थ्य माझ्या श्री गुरूंनी मला दिलं. सत्य गुरुराय कृपा मज केली. पण एक खंत राहून गेली माझी, काय? परी नाही घडली सेवा काही. मी सेवा करायला पाहिजे होती, एवढं माझ्या गुरूंनी दिलं, पण माझ्याकडनं सेवा घडली नाही. खरं सांगू का, सेवा घडलीच पाहिजे. तू का म्हणे संत सेवा हेची देवा. सेवाच नसेल तर काय फावा. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगरवत्ता करावे दास्य सकळ. मग उपेक्षित जे आपुले ते सांगता ते पुशिले. जेने अंतकरण बोधिले संकल्पा नव्हे. किंवा महाराजांचाच प्रमाण का मारे भटी कशे वेचा शिव दिनपणे रंक. किंवा महाराजांची अजून परमोच्च सीमा तुमची या दाशीचा आशीर्वाद द्यावा. संतांची सेवा घडली पाहिजे. आता तुम्ही डोक्यातून एक फॅड काढून टाकाल का आज? हार घालणं म्हणजे सेवा नाही, पाकिट देणं म्हणजे सेवा नाही, कपडे देणं म्हणजे सेवा नाही. अलीकडे सेवा लौकिक झाली आणि अलौकिक सेवा बंद झाली. जर खरोखर तुम्हाला ज्ञानोबरायांची सेवा करायची असेल तर आज हातावर पाणी घ्या आणि संकल्प करा, रोज सकाळी 10 ओव्या ज्ञानेश्वरीच्या वाचल्याशिवाय पाणी पिणार नाही, आणि रोज 10 अभंग तुकोबरायांचे वाचल्याशिवाय पाणी पिणार नाही. हे जर तुम्ही आयुष्यभर केलं तर कीर्तन ऐकलं नाही तरी चालेल, पण ही सेवा तुम्हाला तारल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे करा सेवा आले शिवावरी तरी, आले शिवावरी तरी, आले शिवावरी तरी. तुका म्हणे करा सेवा आले शिवावरी तरी, आले शिवावरी तरी, आले शिवावरी तरी. सेवा करा, सेवेचं फळ काही कमी नाही. महाराज तुम्हाला एक गंमत सांगतो. शंकराचार्यांकडे काही शिष्य होते पाठाला. त्याच्यात एक आपला अडाणी गरीब शिष्य होतं गिरी नावाचं. त्याला पाठातलं काहीच कळेना. पाठाला पहिले घोरण्याचा स्वर त्याचा यायचा, काही उमजी बी ना, पण तरी बी तो त्या पाठाला बसायचा. आणि त्याला ते जमत नव्हतं म्हणून तो गुरुजींची सेवा करायचा. गुरुजींचे कपडे धुवून आणायचा, गुरुजींची चप्पल पादत्राने पुसून द्यायचा, गुरुजींना अंथरूण घालून द्यायचा, गुरुजींचे चरण कमळ दाबायचा. कायम सेवा त्याची चालू. बाकीचे तर हसायचे त्याला, पण आपला गुरूंची आचार्य गिरी शंकराचार्यांची सेवा करायचा. एकदा काय झालं, पाठाला सुरुवात झाली आणि ते गिरी नदीवरती कपडे धुवायला गेला होता गुरूंची. बाकी विद्यार्थी बसले, गुरुजी करा पाठ सुरू. ते म्हणले अजून गिरी आला नाही, थांबा. लागले हसायला. हा येऊन काय दोडे लावणार आहे, गिरी उभा करणार आहे का? सगळे शिष्य हसायला लागले. अहो ते असे झोपतच आहे ना, काय त्याची वाट बघ, पाठ सुरू करा. आचार्य म्हणले यांना माझ्या कृपेची ताकद दाखवली पाहिजे. आचार्यांनी तिथून संकल्प केला आणि तो नदीचा घाट चढत होता गिरी. गुरूंच्या संकल्पाची दीक्षा गिरीला तिथं मिळाली आणि गिरी तिकडनं त्रोटक स्तोत्र म्हणतच आला. ते स्तोत्र ऐकलं या बाकीच्यांनी, यांचं गोत्रच बंद झालं. तरी माझ्या गुरुजींनी मला गंगेला जाताना, स्नानाला जाताना रस्त्यात धरलं आणि मला मस्तकावर हात ठेवून मंत्र दीक्षा दिली. अभंगाचं
गुरूंनी मला गंगेच्या स्नानाला म्हणजे इंद्रायणीच्या स्नानाला जाताना रस्त्यात सापडवलं आणि मस्तकावर हात ठेवला आणि मला अनुग्रह दिला. ऐका, अनुग्रह देण्याच्या तशा काही वेगवेगळ्या परंपरा आहेत. ऐका, दृष्टी शक्तिपात, संकल्प शक्तिपात, स्पर्श शक्तिपात, शब्द शक्तिपात असे वेगळ्या अंगातून देतात. काही गुरु फक्त शब्दाने बोध करतात. हो, त्या बोधाने त्या साधकाचा उद्धार होतो. काही नुसते दृष्टीने उद्धार होतो, डोळ्यांनी बघितलं गोष्टी आपल्या साधकाकडे की उद्धार होतो. आता एक एक उदाहरण सांगतो, थांबा. शब्द दीक्षा. हे दोन कोकिळा इथे आहेत, मस्त नवनाथ आणि मिलिंद कोकिळाच आहेत. ते काय असतं, ती कोकिळा आहे ना, कोकिळा ती जेव्हा अंडे देते ना, कोकिळा माहितीये का, ती अंडे देते पण तिला उबाळायता येत नाही. त्या कोकिळा अंडे नाही उबाळता येत. मग ती काय करते, अंडे देते आणि एखाद्या कावळिणीच्या अंड्याजवळ जाऊन ठेवते. ती कावळीनं आपले अंडे उबवते, त्याबरोबर हिचे बी उबवले जातात. कावळे बी जन्माला येतात आणि त्याच्यात कोकिळे बी जन्माला येतात. हळूहळू हळूहळू ते मोठे होतात आणि ते थोडे मोठे झाले की ती कोकिळा काय करते, जवळ जाते आणि सुंदर स्वरात पंचम लावून गाते. असा सुंदर पंचम लावला की ते कावळे बी काव काव करतात आणि हे कोकिळेची बी करतात. आणि हे म्हणतात, आपण तर स्वरात गातो, हे एवढे बेसूर आहेत, मग एवढे बेसूर आपण कसं राहू. याचा अर्थ स्वर जर आपला तिकडे जुळतोय तर आपली जात तिकडे. त्या स्वराच्या शब्द दीक्षेने ते कोकिळीचे पिले उडून आपल्या मातेबरोबर निघून जातात. जशी कोकिळा आपल्या पिलांवर शब्द दीक्षा करते, तसे श्री गुरु आपल्या साधकावर शब्द दीक्षा करतात. शब्द दीक्षेने काय शब्द दीक्षा करतात नाही का, शिरशिंदूच्या परिसरी शक्तीच्या कर्णकुवरी नेनो कै त्रिपुरारी सांगितले जे. दुसरी नुसती दृष्टी दीक्षा. दृष्टी काशवीला स्तन नाही बरं का. ती जेव्हा पिलाला जन्म देते ना, तिला पाजायला काहीच उई नाहीये. मग ती काशवी जेव्हा पिलाला भूक लागते ना, तेव्हा ते जेव्हा रडतात तेव्हा काशवी फक्त त्या पुलांवर नजर टाकते. कासवीचे बाळ वाढे कृपाळू, तुझा नाही घेते अंग संगे, तुझा नाही घेते अंग संगे. कासवीचे बाळ वाढे कृपाळू, तुझा नाही घेते अंग संगे. आईच्या नुसत्या दृष्टीने डोळे नजर टाकली त्या पिलांक त्यांचं पोट भरतं. तुम्हाला खरं सांगू का, गुगल किती बी पुढे जाऊ द्या, गुगलवर काही बी सर्च करा तरी मिळतं बरं. गुगलवर काही बी सर्च करा तरी मिळतं, पण नेट लागतं आणि सर्च करावं लागतं. तुम्हाला वाढून दिल्यावर पहिला घास तुमच्या तोंडात गेला की या भाजीला मीठ कमी आहे, हे जिच्या दृष्टीतून कळतं तिचं ईश्वरी तत्व आहे आणि तिचं नाव आई आहे. तुमच्या नजरेत नजर गेली की तिला कळतं हा उपाशी आहे, या भाजीत मीठ जास्त झालंय, याला मिरची जास्त झाली. हे फक्त आईलाच कळतं आणि तिला कळवायचा प्रयत्न करू नका. आहे तसं खा बरे.
आहे की नाही, आहे की नाही. एकदा काय झालं बघा, पुरणाची पोळी केली बायकोने, पाडवा होता, घरी गहू भिजवले, त्याला थोडंसं तेल आणि मीठ लावलं, 4 दिवस भिजू दिले, घरी जात्यावर दळले, ते बारीक कपड्यात गाळून घेतले, त्याचा मैदा केला, असं सुंदर पुरणाची पोळी केली, गावठी तुपात अशी तव्यावर अशी, आहा, अशी वरून तूप, पुन्हा तूप, पुन्हा, आणि बसा पटकन, गरम गरम वाढते. आणि तशी तिने उलटणीत उचलली आणि ताटात टाकली. त्याला म्हणते सांगा कशी झाली. तू म्हणले गार होऊ दे थोडी. सांगा ना, गरम गरम कळेल कळतो. त्याने तशीच तोंडात टाकली, घशात पक्की अडकली, डोळ्यातून पाणी, सांगा सांगा ना कशी झाली. तरी त्याने मोठं मन केलं, फार सुंदर झाली. नाही हो, तसं नाही, थांबा, अजून एक केली, पुन्हा तूप टाकलं, पुन्हा दिली, पुन्हा खाल्ली, कशी झाली. अहो फारच भारी झाली. नाही हो. तू म्हणे आता काय करू बाई. अहो तिसरी आली तरी तिचं समाधानच होईना. काय करावं मग. त्याच्या लक्षात आला मंत्र. मग तो म्हणले खरंच सुंदर झाली, माझ्या आईला जमत नाही अशी झाली. मी हेच म्हणणार होते, आता सुंदर झाली. अरे पण मातृच्या दृष्टीने ती सुंदर आहे. चला का असं व्हायचं. संकल्प दीक्षा असं म्हणतात. ते मासे पाण्यात असते, माशीन, आणि तिला जर पिलं झालं तर ते कुठेतरी पाण्यात पळत राहतात, आणि कुठेतरी ते पिलं पाण्यात पोहत राहतात. त्यांची आई कुठेतरी राहते, पण त्या पिलांना भूक लागली की ते आईची आठवण करतात, आणि आईंना कळतं पिलांना भूक लागली, ती फक्त मनात संकल्प करते की तिकडे त्यांचं पोट भरतं. मागे जी आचार्यांनी गिरीवर कृपा केली ना, ते तिकडे नदीत कपडे धुत होते, पण इकडे संकल्प केला की त्यांची परिपूर्ती झाली. आणि चौथी जी दीक्षा आहे ती तुकोबरायांना आज मिळाली, त्याला स्पर्श दीक्षा म्हणतात. सापडविले वाटे जाता गंगा स्नान, मस्तकी तो जान. हे असो दिटी जयावरी झळके, की पद्म करू माथा पारुके. तो जीवची परी तुके महेशेशी, हा थोरी व सांडिली अपुली परिसे. नेनो सेऊ कैशी लोखंडाशी, हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन. किंवा 18वा अध्याय, थोरी व 18 विठाला विठाला विठाला, ते महावाक्याची निनावे, गुरु कृपेचे निठावे. माता हात ठेविला नोहे, थापटिला जैसा. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना. नाही का, मस्तकी तो जाना. असा प्रत्यक्ष स्पर्श व्हावा. याच्यासाठी एकच आहे, माऊलीच्या समाधीला डोकं ठेवा, निवृत्तीनाथांच्या समाधीला डोकं ठेवा, म्हणजे स्पर्श दीक्षा होते. नाही का. सापडविले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर आता जाना. नाही जे जाना जीव द्याना. नाही का. 9:15 झाले, आता नाही मी बोलत, ऐका. महाराज म्हणतात, माझ्याकडे त्यांनी दक्षिणा मागितली, भोजना मागितले तूप पावशर. अंतकरणाचा 4था भाग म्हणजे चित्त आहे, आणि श्रीगुरु कधीही देणगी मागत नाही. जो देणगी मागतो तो श्रीगुरु नाही, तुमचं चित्त मागतो तो श्रीगुरु. ते चित्त सापडले वाट जाता गंगेस्नान, सापडले
की तो जाना ठेविला मस्तकी जो जाना ठेविला मस्तकी तो जाना ठेविला मस्तकी जो जाना ठेविला सबविले घाटे दादा गंगा सबविले घाटे दादा गंगा बार कुमारी जय बार कुमारी जय बार कुमारी बार कुमारी जय श्री राम जय श्री राम बार जय श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान विठ्ठल जय जय बोलिले पुरे वेवा पुढे नाही विचारिला अधिकार दिला फुला ज्ञानेश्वरा कृपाया भेटी करा बसते मंडळ खाली बसा. चालू असलेला आपला हा नामयज्ञ सोहळा माघ शुद्ध दशमी कीर्तन महोत्सव आणि आजच्या या दुसऱ्या दिवसाचं कीर्तन पुष्प हरिभक्त परायण